गोलंदाजीसाठी गोलंदाज षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी खोलवर टप्प्याचा बॉल, पहिलाच बॉल ऑन साइडला. अजिंक्य आहेत आपण पाहतो इथे डीप मध्ये आणि पहिल्याच बॉल वरती टिपला जाईल झेल. संपलाय आपण पाहतोय कौशल जागता गेमचा खेळ 0 वरती बाद. थँक्यू डीजे. आणि ते आपण पाहतोय सरपंच सुनील भाऊ कळमकर स्पोर्ट फाउंडेशन संघाने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. तर नवीन बॅटर आता मैदानामध्ये आपण पाहतोय इथे 0 वरती पहिली विकेट. किरण मैदानामध्ये दाखल झालाय. हलक्या तऱ्हेने खेळायचा प्रयत्न होता. राजेश आपण पाहतोय कर्जावणे गोलंदाजीसाठी मैदानामध्ये आले. थोडेसे फंबल होताना पाहायला मिळाले. आदित्य आणि बॅकअपसाठी देखील खेळाडू होते परंतु फेकी थोडीशी खराब बघायला मिळाली. तिथे मात्र आपण बघायला गेलं तर 2 धावा इथे पळून पूर्ण केल्या जातील आणि या 2 धावेने स्कोर बोर्डवर मग पाहिलं गेलं तर आता उघडलं जाईल. 63 धाव्यांचा पाठलाग सुरू झालेला आहे. एका बाजूला किरण, दुसऱ्या बाजूला काळूराम. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये लॉंग इनिंग खेळायची आहे. रिबाचा फटका दे खेळायचा प्रयत्न होता. टप्पा थोडासा मागे टाकल्यानंतर आपण पाहिले गेले तर इनकटरचा वापर होता. टप्पा पडला. आतल्या बाजूने वळण घेणारा चेंडू. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघतोय 2 वरती धावफलक स्थिर आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री लाईन्स देखील आपण मैदानामध्ये बघतोय आज. त्यामुळे फटका फसलाय. शॉर्ट कव्हरला खेळाडू आहे चेंडूच्या खाली आदित्य आणि आता मात्र आदित्य इथे चुकी करणार नाहीये. विकेट. धक्का क्रमांक आहे दुसरा. मॅच कडे आपण पुढे जाऊयात आणि एकंदरीत आपण पाहिले गेलं तरी इथे विकेटचा सिलसिला सुरू झालेला आहे. दत्ता नवीन बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल इथे झाले. पहिलं षटक होतं आणि पहिलं षटक मी म्हणेल बौद्धन स्पोर्ट क्लब संघाकडे राहिलं कारण महत्वपूर्ण विकेट आल्या आणि त्याचबरोबरीने आपण पाहिले तर अजूनही एक चेंडू मात्र एक शिल्लक आहे. फक्त 2 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. दत्ता लांडे, दुसऱ्या बाजूला काळूराम लांडे. ही जोडी मैदानाच्या मध्ये असताना काळूरामला माहिती आहे लॉंग इनिंग खेळायची आपल्याला. कुठेतरी पार्टनरशिप, भागीदारी या गोष्टीकडे थोडासा आता फोकस करावा लागेल. याही वेळेस आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडासा खाली राहिला. शरीराचा वेध घेणारा चेंडू षटक क्रमांक संपलं जात आहे ते मैदानाच्या आतमध्ये. अगदी पहिलं